नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की शुभ्रा अगस्त्यच्या स्वप्नात हरवून गेलेली असते आणि स्वतःशीच म्हणत असते की शी यार किती बोर होतंय, आज जर अगस्त्य इथे असता तर. आणि ती इकडे तिकडे बघत म्हणते की अगस्त्य तू इथे आणि मी इथे. आणि परत ती स्वतःशीच म्हणते की तू त्याला इथे इमॅजिन करतेस आणि तो तुझ्यापासून लांब पळतोय. पण तुला काय वाटलं अगस्त्य, तू मला फार दिवस टाळू शकशील? नाही, आज ना उद्या ना तुला माझ्यासोबत राहावंच लागणार आहे, माझ्यासाठी जगावं लागणार आहे आणि माझ्यासाठी सगळं काही करावं लागणार आहे. थोडंसं थांब डार्लिंग, कारण माझ्या आयुष्यातला तो जोकर विशू आणि तुझ्या आयुष्यातली ती राणी श्री यांना लवकरच फेकून बाहेर देऊया आपण, असं म्हणून ती हसायला लागते. आता आपण पाहतो की नर्स विशूच्या खोलीत असते. आता तिला पाणी प्यायचं असतं आणि ती इकडे तिकडे बघत म्हणते की पाणी तर नाही आहे, पण इतक्या रात्री मी कोणाला आवाज देऊ? एक काम करते, मीच घेऊन येते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता तितक्यात शुभ्रा तिथे येते आणि विशूकडे बघत म्हणते, विशू डार्लिंग, तुला जगायचं आहे, पण का जगायचं आहे? कशासाठी जगायचं आहे तुला? बरं होऊन तुला माझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे का? पण त्याची काय गरज आहे? नाही, त्यापेक्षा तू मरत का नाहीस? खरं सांगू का विशू, माझी ना दुश्मनी तुझ्याशी अजिबात नव्हती. अरे, माझी दुश्मनी ना त्या श्रीसोबत आहे. पण काय झालं, तू माझ्या वाटेत आलास आणि माझ्या वाटेत जे कोणी येतं ना त्यांचा खेळ शुभ्रा ओव्हर करते. आणि ती म्हणते की आय एम सॉरी विशू, हे बघ ना, मला खूप वाईट वाटतंय रे, कारण जे काही घडतंय ना त्यात तुझी काही चूक नाही आहे. आणि तू पण ना मला खूप काही बोलला आहेस हा विशू. म्हणजे असं आधी नुसतं शुभ्रा राणी करायचं आणि आता तूच मला मारायला निघालास. मला अजिबात सहन नाही झालं ते. आणि आता हे जे काही करतोयस ना तेही सहन नाही होते मला. तू अशा प्रकारे रिकवर होतं हे खरं तर चांगली गोष्ट आहे, पण इतरांसाठी, माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी तुला मरावंच लागेल विशू, नाहीतर काय होईल, मी जेलमध्ये जाईन. ज्यासाठी मी हे सगळं केलं त्यातलं मला काहीच मिळणार नाही. आणि तसंही तूच म्हणाला होतास ना की मी तुझ्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे. मग हीच ती वेळ आहे की माझ्यासाठी मरून दाखवायची. आणि ती विशूला म्हणते की विशू, काळजी नको करू, तुझ्या सगळ्या अंत्यविधी आम्ही व्यवस्थित करू. रेस्ट इन पीस डार्लिंग, असं म्हणून ती विशूचा ऑक्सिजन मास्क काढते. विशू धडपडायला लागतो ऑक्सिजन मास्क लावण्यासाठी. आता आपण पाहतो की श्रीला अचानक जाग येते आणि ती घाबरून म्हणते की चांगलाच उशीर झालाय. आणि ती अगस्त्याला उठवायला लागते घाबरत आणि म्हणते की अगस्त्य, अरे उठ लवकर, खूप उशीर झालाय, तुला माहिती आहे ना विशूदादांना इंजेक्शन द्यायची आहे. आता अगस्त्यसुद्धा घाबरून उठतो. श्री म्हणते की जा पटकन नर्सला सांगून ये. आता इकडे आपण पाहतो की शुभ्रा विशूला म्हणते की विशू, किती वेळ, एवढा वेळ नाही आहे अरे माझ्याकडे, मर पटकन. आणि ती विचार करत म्हणते, नाही, तू असा नाही मरायचा, थांब, असं म्हणून ती उशी घेते आणि उशी विशूच्या तोंडावर ठेवून दाबायला लागते. आता विशू हातापायांची हालचाल थांबवतो तेव्हा शुभ्रा विशूच्या तोंडावरील उशी काढते आणि खुश होऊन त्याच्याकडे बघायला लागते आणि म्हणते की शुभ्रा, विशू आता मेला आहे, पण तुला ना आता इथून निघायला हवं, काहीतरी कर लवकर आणि इथून लवकर बाहेर पड, असं म्हणून ती तिथून पळून जाते. तितक्यात तिथे नर्स येते आणि विशूकडे बघून आश्चर्याने म्हणते की बापरे. तितक्यात तिथे नर्स येते आणि विशूकडे बघून आश्चर्याने म्हणते, बापरे, यांच्या तर हार्टबीट्स बंद आहेत, काहीतरी करायला हवं. आणि जोरात ओरडायला लागते की सर, मॅम, प्लीज लवकर या. त्याचवेळी तिथे अगस्त्य धावत येतो आणि नर्सला विचारायला लागतो की काय झालं. आणि विशूकडे बघून ओरडायला लागतो की विशू, काय झालंय? अगस्त्याचा आवाज ऐकून सगळेच जण तिथे धावत येतात. पृथ्वीदादा, आदित्यदादासुद्धा विशूला उठवायला लागतात, मात्र विशू काहीच हालचाल करत नाही. तितक्यात तिथे शुभ्रासुद्धा येते आणि म्हणते की विशू, आणि सगळ्यांकडे बघत म्हणते की काय झालंय? तुम्ही सगळे असे विशूच्या नावाने का ओरडताय? काय झालंय? बोला ना, काय झालंय? आणि ती विशूजवळ जाऊन रडायला लागते आणि म्हणते की विशू, डोळे उघड ना. विशू, मी तुझ्याशिवाय काय करू? प्लीज उठ ना रे विशू. आता पृथ्वीदादा शुभ्राला म्हणतात, शुभ्रा सांभाळ स्वतःला. आता श्री शुभ्राला म्हणते की शुभ्रा थांब जरा मी. तितक्या शुभ्रा रागाने श्रीला थांबवत म्हणते की श्री, खबरदार तू हात लावलास तर, तुझ्या पापी हाताने खबरदार विशूला हात लावलास तर. आणि मला माहिती आहे की तू हात का लावणार आहेस ते, कारण तू कन्फर्म करणार आहेस ना की विशू जिवंत आहे की नाही, कारण तू त्याला आधीच मारायचा प्रयत्न केलास. हे ऐकून सगळेच जरा शॉक होतात आणि शुभ्राकडे बघायला लागतात. आता शुभ्रा म्हणते की माझ्यावर तुझी सावलीसुद्धा पडता कामा नये, जा इथून खोटारडी मुलगी, आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू माझं. आणि ती परत विशूकडे बघून रडायला लागते आणि म्हणते की दुसरं कोणी नाही आहे रे मला विशू, प्लीज उठ. आणि ती विशूकडे बघत म्हणते की तुला बिझनेस करायचा होता ना, तुझं ड्रीम होतं ना बिझनेस
एकट्यानेच करायचं, मी सपोर्ट करीन तुला, असं म्हणून ती विशूला उठवायला लागते, हाताने खेचायला लागते. मग सगळेजण शुभ्राला सावरायला शुभ्राजवळ येतात. आता शुभ्रा रागाने श्रीला म्हणते की तुझी हिंमत कशी झाली ग मला हात लावायची? कोण आहेस तू? आणि खुनी आहेस, खुनी, जिने माझ्या विशूला मारलं, मला एकटं पाडलं तू श्री, आणि आता या जगात कोणी नाही आहे माझं. आता मला माझं आयुष्य एकटीनेच घालवावं लागणार आहे फक्त तुझ्यामुळे. आता श्री शुभ्राला म्हणते, शुभ्रा मी तुला किती वेळा समजावण्याचा प्रयत्न करते, तुला वाटतं तसं नाही आहे गं, मी नाही काही केलं. यावर शुभ्रा म्हणते की काय नाही केलंस तू श्री, सगळं तर तूच केलेस. अगस्त्य आणि माझं लग्नसुद्धा ठरलेलं, आमची एंगेजमेंटसुद्धा झालेली, पण तू आलीस आणि बसलीस बोहल्यावर. त्यानंतर माझ्या आईवडिलांना सुद्धा हिरावून घेतलंस, मला रस्त्यावर आणलं, आणि तरीही मी काहीही बोलले नाही. मी माझं आयुष्य जगत होते ना. आईसाहेबांनी मला आपलं मानणं, विशूने मला स्वीकारलं, सून म्हणून मी या घरात आले, पण तेही तुझ्या डोळ्यात खुपलं का श्री? म्हणून माझ्यावर राग धरलास? या घरात भावाभावांमध्ये भांडणं लावली, आईसाहेबांना दुखावलं, त्या छोट्या मुलीच्या जीवावर उठलीस तू. माझं आणि विशूचं प्रेम तुला बघवलं नाही का? म्हणूनच तू माझ्या आणि अगस्त्यच्या एंगेजमेंटचे फोटो विशूला गिफ्ट केले का, तर आमचं लग्न तुटावं म्हणून. पण हे सगळं करूनही काही नाही झालं म्हणून तू विशूचा जीव घेतलास. एवढं सगळं करून म्हणतेस की मी काहीच नाही केलं. श्री म्हणते, शुभ्रा मला सगळं मान्य आहे, पण तू जे सांगते ना ते. शुभ्रा श्रीला थांबवत ओरडून म्हणते की शब्द न शब्द खरा आहे त्यातला. तू एवढी खोटारडी आहेस ना, पण प्लीज मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण तुझ्यावर इथे कोणीच विश्वास ठेवणार नाही, कोणीच नाही. तू जे केलंस ना त्यासाठी तुला कधीच माफी नाही मिळणार. मयुरी वहिनी रडत म्हणतात, शुभ्रा शांत हो, सावर स्वतःला. शुभ्रा रडत म्हणते, कशी सावरू मी जाऊ बाई स्वतःला, कशी शांत होऊ? माझा फक्त विशू नाही आहे, माझं सर्वस्व गेलं आहे. आदित्य दादा म्हणतात, शुभ्रा तुझी अवस्था समजू शकतो आम्ही, तुला होणारा त्रास हे समजू शकतो. तुझ्यासाठी जसा हा धक्का आहे, हा तसा आमच्यासाठी सुद्धा हा धक्काच आहे. पृथ्वीदादा म्हणतात, पण आता वेळ निघून गेली आहे, आपल्या हातात काहीच नाही आहे. तू जसा तुझा नवरा गमावला आहेस, आम्ही तसा आमचा भाऊ गमावला आहे, तेव्हा आता जुनं कितीही उघडलं ना तरी त्याने काही फरक नाही पडणार. स्वतःला सावर शुभ्रा, आम्ही आहोत तुझ्यासोबत. शुभ्रा ओरडून म्हणते की बस, मला कोणीही काही शिकवायला जाऊ नका. मी 1000 वेळा सांगितले, ही श्री घर बसवायला नाही, घर उद्ध्वस्त करायला आली आहे, तरी तुम्ही कोणीच माझं काहीच ऐकलं नाही, उलट तिचीच काळजी घेतली. वेळीच तिला तिची जागा दाखवून दिली असती ना तर आज हा दिवस आलाच नसता, माझा विशू जिवंत असता आज. आता काय बोलून उपयोग आहे? आणि ती डोळे पुसते आणि म्हणते की आता फक्त मी माझा डिसिजन सांगणार आहे, आणि मोठ्याने म्हणते की इथून पुढे श्री या घरात राहणार नाही. सगळे शॉक होऊन शुभ्राकडे बघायला लागतात. शुभ्रा म्हणते, आणि जर ती या घरात राहणार असेल तर मी या घरात राहणार नाही. एक खुनी मुलीला या घरात जागा नाही, अजिबात नाही. आणि ती श्रीला म्हणते की निघ, या घरातून निघ लवकर, असं म्हणून ती श्रीला धक्के देऊन बाहेर काढायला लागते. तेव्हा अगस्त्य मोठ्याने म्हणतो की थांब शुभ्रा, शुभ्रा तू बोलतेस ते बरोबर आहे, श्रीची जागा या घरामध्ये नाही तर जेलमध्ये आहे. हे ऐकून सगळेजण खूप शॉक होतात. अगस्त्य म्हणतो की या श्रीची चूक आहे आणि तिला मी स्वतः जेलमध्ये टाकणार आहे. आणि तो शुभ्राला म्हणतो की चल शुभ्रा, सध्या तू स्वतःला सावर. मग शुभ्रा अगस्त्यला मिठी मारून खूप रडायला लागते आणि अगस्त्य शुभ्राला तिथून घेऊन जातो. सगळेजण विशूजवळ जाऊन बसतात. यानंतर आपण पाहतो की शुभ्रा खूप रडत असते आणि अगस्त्य तिला समजावत असतो. अगस्त्य म्हणतो की शुभ्रा प्लीज रडू नकोस, प्लीज तू शांत हो आधी, प्लीज शांत हो. शुभ्रा रडत म्हणते, पण ती श्री. अगस्त्य म्हणतो, शुभ्रा ही ती वेळ नाही आहे, तू प्लीज शांत हो. हे बघ तुझी आता कंडिशन बरोबर नाही आहे, तू शांत होणं गरजेचं आहे. शुभ्रा म्हणते की नाही पण अगस्त्य. अगस्त्य म्हणतो प्लीज प्लीज शुभ्रा आराम कर, तू स्वतःची काळजी घे, मी आलोच, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. शुभ्रा अगस्त्यचा हात पकडत त्याला थांबवत म्हणते, अगस्त्य अगस्त्य प्लीज प्लीज मला एकटीला सोडू नकोस ना, मी खरंच खूप एकटी पडली आहे रे, मला खरंच कळत नाही की मी काय करायचं, काहीच सुचत नाही आहे, प्लीज जाऊ नकोस ना, माझं असं या घरात कोणीच नाही आहे, प्लीज तू जाऊ नकोस, फक्त तूच आहेस, असं म्हणून ती परत अगस्त्याला मिठी मारून रडायला लागते. तूच मला या सगळ्यातून बाहेर काढू शकतोस, नाही तर माझ्या आयुष्यात सगळं काही संपलेलं आहे.
आणि काहीच उरणार नाही, सगळं संपलं आहे अगस्त्य, मी एकटी पडले, खूप एकटी. अगस्त्य म्हणतो की शुभ्रा तसं नाही आहे, प्लीज तू असा विचार नको करूस, नाहीतर खरंच एकटं पडल्याचं फील येईल. तू विचार करणं थांबव बघू आधी, आणि तू एकटी नाही आहेस, मी विशूला वचन दिलं आहे मी कायम तुझ्यासोबत असेल, सो डोंट वरी. तितक्यात तिथे श्री येते आणि मोठ्याने म्हणते मी पण. अगस्त्य आणि शुभ्रा श्रीकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता श्री आतमध्ये येते आणि शुभ्राला म्हणते की शुभ्रा नको काळजी करू, तू जरा पाणी घे. शुभ्रा रागाने म्हणते अगस्त्य ही का आली आहे इथे आणि काय संबंध आहे हिचा. आणि ती श्रीला म्हणते ए तू जा, मला तुझ्या हातून ना काहीही नको आहे, खुनी आहेस तू खुनी. आणि ती अगस्त्याला म्हणते की अगस्त्य हिला सांग इथून जायला. अगस्त्य म्हणतो ठीक आहे, तू आधी शांत हो. आणि तो श्रीला म्हणतो की का आली आहेस इथे तू, तुला बोलवलं आहे का आम्ही, काय गरज काय आहे पाणी वगैरे घेऊन यायची, बाहेर हो आत्ताच्या आत्ता. हे ऐकून शुभ्रा खूपच खुश होते. श्री मात्र आश्चर्याने अगस्त्यकडे बघत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.